बिटरगाव या ठिकाणी पाहणीसाठी आले साहेब. आज आपण पाहणी करता बिटरगावमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं, नागरिकांच्या समस्या देखील जाणून घेतल्यात. कशा पद्धतीने सरकारची मदत असणार आहे? हे बघा, कुठल्याही आपत्तीमध्ये जे पहिला फेज असतो तो बचावकारची असते. या ठिकाणी मला सांगण्यात आलेलं आहे की जे तहसीलदार मॅडम आहेत किंवा कोतवाल, पोलीस पाटील, तलाठी हे सगळे लोक रात्र दिवस हजर होऊन लोकांची मदत केली आहे. आता मी राहत कार्याच्या फेजमध्ये आहो. राहत कार्यामध्ये चारा देणे नंबर 1 प्रायोरिटी होता. या ठिकाणी 2 टन चारा आम्ही प्रतिदिवस देत आहोत. उद्या पण आणि परवा पण, त्यानंतर जेव्हापर्यंत शेतकऱ्यांना आवश्यकता असेल तेव्हापर्यंत आम्ही त्यांना चारा पुरवठा करणार. त्यांचे घरांचे पंचनामे झालेले आहेत. जवळपास 110 पैकी 30 घरामध्ये पाणी शिरला होता. प्रत्येक 30 कुटुंबाला उद्या संध्याकाळीपर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये शासनकडून 10,000 रुपये येईल. जे त्यांचा मोठा प्रश्न आहे, एक तर त्यांचे बंधारेचा प्रश्न आहे, तो लहान प्रश्न नाही आहे. जे बंधारेचे जे पण डेप्टी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत त्यांना मी पुढच्या शुक्रवारीला बोलवणार. हे पण येतील माझ्याकडे ऑफिसमध्ये आणि त्यानंतर त्यावर काय मार्ग काढता येईल तो आपण काढू. त्यांचे रस्ते PMGSY प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनाचे रस्ते आहेत, ते वाहून गेलेले आहेत आणि खूप गड्डे पडलेले आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी मी आदेश देतो PMGSYच्या अधिकाऱ्यांना. त्यांचे ट्रान्सफॉर्मर खूप नुकसान झालेले आहे, पोल पडलेले आहेत. त्यामध्ये थोडा वेळ लागणार, कारण पूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास 1400 ट्रान्सफॉर्मरच्या पडलेले आहेत आणि 400 वाहून गेलेले आहेत. त्याचे प्रोसेस असते त्याला पुणे उभे करून त्याला पुणे सुरू करण्याची, त्यामध्ये थोडा वेळ लागते. पण हा जे गाव आहे बिटरगाव, त्याला मी सांगतो थोडा प्राधान्याने तो करायला. मदतीसाठी आपण आव्हान केलं होतं. अनेक भागातून या पूरग्रस्तांसाठी मदत येते, त्या दानशूर व्यक्तींसाठी तुमचं काय हे असणार आहे? नाही, मी सर्वांना धन्यवाद देतो, कारण मोठे उद्योगपती असतील किंवा साखर कारखान्याचे संचालक, चेअरमॅन असतील, सहकारी बँकचे लोक असतील, आपले सर्वसामान्य नागरिक असतील, सगळ्यांनी पुढे येऊन मदत केलेलं आहे. एवढा मदत केलेलं आहे की आता मला असं वाटते की आता मदतची तो संपला आहे. जेवढी मदत आम्हाला पाहिजे होती, जवळपास मला असं वाटते की 10 ते 15,000 राशन किट आम्ही तयार करू शकणार. त्यामध्ये एक कुटुंबामध्ये जर 4 सदस्य आहेत तर 8 ते 10 दिवस त्यांना पुरेल एवढा त्यामध्ये राशन आहे. त्यामध्ये आटा आहे, ज्वारीचा पीठ आहे, हळद आहे, मीठ आहे, साखर आहे, तेल आहे, कुकिंग ऑइल आहे, तुमच्या चना दाल आहे, बरीच गोष्टी आहेत त्यामध्ये. आणि 8 ते 10 दिवस पुरेल असे 14 ते 15,000 किट आम्ही तयार करू शकणार. त्यामध्ये बिटरगावमध्ये ज्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना पण आम्ही देऊ. सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो. सोलापूर जिल्हा खूप सक्षम आहे. स्वतः सगळे लोकांनी मिळून, हा जो पूर आमच्यावर आला होता, एवढा मोठा संकट आलेला होता, सगळ्यांनी सोबत मिळून त्यावर आम्ही मत केलेलं आहे. आपण पाहतो की करमाळ्यामध्ये महिला अधिकारी आहेत, तहसीलदार. अगदी अनेक वेळा पूर आले. आता महिलांच्या काल आम्ही भेटी घेतल्या तर रात्री 2 वाजता फोन केल्यासुद्धा त्या अधिकारी स्वतः फील्डवर होत्या. अशा अनेक अधिकाऱ्यांनी कामं केलं आहे. ते कशा पद्धतीनं तुम्ही शासनाकडे त्यांचा गौरव होणार आहे का? नाही, बघा, मी आतापर्यंत मोहोळ, माढा, करमाळा, उत्तर सोलापूर आणि दक्षिण आणि मंद्रुप तहसीलमध्ये मी गावाला व्हिजिट केलेलं आहे. परवापासून मी व्हिजिट करत आहोत. प्रत्येक ठिकाणी एक जे कॉमन विषय आहे, जे सगळ्यांचे म्हणणं आहे की आमचे जे अधिकारी होते ते तलाठी असतील, कोतवाल असतील, पोलीस पाटील असतील, ग्रामसेवक असतील, तहसीलदार, BDO, प्रांत, सगळे लोक रात्र दिवस फील्डवर हजर होते. विशेषतः करमाळा तहसीलदारची प्रशंसा प्रत्येक ठिकाणी झालेली आहे. प्रांत मॅडम आहेत, 2 लेडीज ऑफिसर आहेत आणि त्यांनी रात्र दिवस प्रत्येक जेव्हा मी कॉल करत होतो त्यांना की तुम्ही कुठे आहात, आता मी बिटरगाव आहे, आता मी सांगोबा आहे, मला वाटत होतं की एवढं लवकर तुम्ही जात कसं आहे. प्रत्येक ठिकाणी ते हजर होत्या. 2 अधिकारी हजर होत्या. त्यांना मी खूप खूप अभिनंदन देतो. हीच वेळ असते जेव्हा महसूल प्रशासन आणि प्रशासनला लोकांच्या सोबत उभे राहण्याची हीच वेळ असतो. आणि मला वाटते की आतापर्यंत जे मला फीडबॅक मिळालेलं आहे त्यावर हे सांगणे आम्हाला सांगावेच लागेल की आम्ही ती परीक्षा जी आमची आतापर्यंत झालेली आहे त्यावर आम्ही खरी उतरलेली आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की जे उद्या आहे ते जे घरांमध्ये नुकसान झालं होतं त्यांना प्रत्येकी 10,000 रुपये उद्या त्यांना मदत जी आहे शासनाकडून मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यावेळी दिलेली आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.